पिसे डॅममधून MIDC स्टेम आणि ठाणे महानगरपालिका जे पाणी उचलत आहे त्यापैकी सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणलेला आहे. आमनेपाडा ते सवाद दरम्यान पत्रकारांसह पाहणी करून पाणी चोरीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर करणार असल्याचं देखील शानू पठाण यांनी सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये पाणी टंचाई समस्या भेडसावत आहे. या पाणी टंचाईमागे पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पठाण यांनी पहाटेच्या सुमारास पाणी चोरीच्या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर दुपारी आमनेपाडा ते सवाद दरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण आणि पत्रकारांसह पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरती वॉलवरती जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं निदर्शनास आलंय. तसेच या दोन जलवाहिन्यांच्या मध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरलं जात असल्याचं देखील उघडकीस करण्यात आलंय. या संदर्भात विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणालेत की पिसे डॅममधून दररोज 300 दशलक्ष लिटर्सची पाणी ठाणे शहराकरिता उचलण्यात येत असते. हे पाणी टेमघर येथील शुद्धीकरण केंद्रामध्ये आणून ते पुढे ठाणे शहरात वितरित करण्यात येते. पिसे ते टेमघर हे 17 किलोमीटरचं अंतर असून या दरम्यान जलवाहिनीवरती दर 100 मीटरवरती अनेक वॉल असून या वॉलला 4, 6, 8 इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येत आहे. तर या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. इस मामले के ऊपर मैं कई दिनों से अभ्यास कर रहा हूँ। पीसे गांव से लेकर टेमघर तक 17 किलोमीटर की हमारी मेन TMC की लाइन है, जिससे हमको 300 mld लगभग पानी TMC बोल रही है कि 300 mld पानी हमसे यहाँ हम लोग ले रहे हैं। हर 10 मीटर पे ऐसे प्रेशर बॉल है, उन प्रेशर बॉल के नीचे लाइन है, ऊपर लाइन है, डायरेक्ट 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 2 इंच, हर जगह पे हर 10 मीटर पे एक वॉल है, तो 17 किलोमीटर है, तो कई 100 लाइनें मिलेंगी आपको। 70 mld पाणी रोज प्रति दिवस तिथे ठाणेकरचं मूल जो आहे तो हक्काचं पाणी चोरी होतं. एकेकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात. कोटी रुपयाचे बिल आहेत. महापालिकेचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य. आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार. त्याला जबाबदार कोण आहे? शानूबाई, जर आपण महापालिका एकीकडे पाहिलं तर घोडबंदर असेल, कळवा, मुंब्रा, दिवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. टँकरनी पाणी पुरवठे जातात. हे टँकर बघतात ना, कुठे टँकर? दुसरीकडे अशा प्रकारे हे बघा. टँकर माफिया सक्रिय झाली आहेत, पाणी चोरी होते. अरे मेन लाईन वर पाण्याची 6 इंची 8 इंची लाईन आहेत. टँकर काय हर एक 10 मीटरवर काही लाईन आहेत. ते पाणी कुठे जातात? कोणी गोरगरिबांना नाही जात नाही. कमर्शियलला तिथे ईटची फॅक्टरी आहेत, भट्टी आहेत, मोठे मोठे गोदाऊन आहेत, मोठे मोठे लॉजिस्टिक आहेत. कोटी रुपयाच्या महापालिकेचं नुकसान होतात. एकाकडे कोटी रुपयाच्या महापालिकेचं नुकसान, दुसरीकडे ते घोडबंदर, कलवा, मुंब्रा, ठाणे पाण्याची समस्यामध्ये जुळतात. काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे ना? कुठेही पानी नहीं. 70 mld पानी लेने का अगर हम बचाते तो हमको थानेकर को जो है तुरंत इस पानी की जो गर्मी में आने वाली हमको समस्या कम होगी. और ऐसा ही MIDC और स्टेम ये सब जगह पे मुख्य लाइनों पे बड़ी बड़ी मेन लाइनों पे बड़ी बड़ी लाइनें इलीगल मार दी गई और कमर्शियल हो गई नहीं. लाखों लिटर पाणी चोरीला जात आहे. आपण चोरीचा गुन्हा दाखल करणार आहात? लाखों नहीं, कोटी लीटर. 1 mld जो पानी होता है वो 10 लाख लीटर होता है, तो 70 mld पानी 7 करोड़ लीटर. ये खाली TMC का है. MIDC आणि स्टॅमच्या अजून आहेत. एक हफ्ते से मैं ये तीनों जगह पे कंटिन्यू जा रहा हूँ. जब से थानेकर को पानी की समस्या है, घोड़बंदर, कलवा, मुंब्रा, थाना, दिव्या, इन सभी जगहों पे मैं खुद जाके सुबह 6 बजे देख रहा हूँ. और इन सभी जगहों पे डायरेक्ट आपको दे, ये तो आप अंदर ये घास हटाएंगे तो आपको 8-8 इंच की लाइनें दिखेगी. ये मोटी मोटी लाइन मुख्य रोडवर तुम्ही देखला ना काय परिस्थिति. मुख्य रोडवर है. यहाँ से आप ये लाइन को पकड़ते हुए चले जाइए, जहां तक आपको जाना है वहां तक आपको हर प्रेशर बॉल के ऊपर, हर मेन लाइन के ऊपर 6 इंच, 2 इंच, 8 इंच की लाइनें मिलेगी.
जिससे करोड़ रुपए सेक्शन आ रहा है. पण याला जबाबदार नेमकं कोणा महापालिका, ठाणे महानगरपालिकेचे हे जबाबदारी आहेत. ठाणेकरला मूल सुविधा देण्याचे ते बंधनकारक आहे. कुठे देतात? पिसे डॅम मधून एकूण किती पाणी उचललं जातं टेमघरला प्युरिफिकेशन? अपने 590 तीनों मिला के, MIDC, स्टैम और TMC मिला के हमको पानी आता है. लेकिन एक ही जगह से 70 MLD पानी रोज चोरी हो रहा है. और ऐसा 3 जगह से कितना हो गया? सुखिए 7 करोड़ लीटर एक जगह से पानी चोरी हो रहा है. ऐसा MIDC 4 से चोरी हो रहा है. आप MIDC कडे मुख्य रोडवर जा, मेन लाईनवर टेपिंग आहे आणि हे स्टॅमवर चोरी होते. सर पाणी पुरवठा विभागातले अधिकारी मी स्वतः आहेत, जाणार त्यांना- मी स्वतः जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबकडे स्वतः मी जाणार आणि हे पुरावे त्यांना सादर करणार. संबंधित प्रशासनाला याची कल्पना असेल किंवा अरे त्यांचं कल्पना- संगलमत असू तुम्ही शकतं असं वाटतं. समजून घ्या ना. मी आहे ना, मी अपोजिशन लीडर, मला माहित पडला ना हे किती हर 1 मीटरवर टेपिंग आहेत आणि एक नाही 4, 5, 6. तुम्ही एक ठाणेकरच्या हक्क मारतात ना आणि गोरगरिबांना पाणी नाही येत आणि ते कमर्शियलसाठी पाणी. कुठं जाणार ठाणेकर? पाणी चोरीची वसुली नेमकं मग आता कोण करते? मी उद्या महासभांना माझा मुद्दा बोलणार. हे तुम्हाला स्पॉटवर जे आहेत ते परिस्थिती तुम्हाला दाखवून देईल. ओके चला थँक्यू.